नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नागपंचमी निमित्त आपली सिरीज चालू आहे। तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं कानवले आणि बटाट्याची भाजी कशी करायची ते। या भागात आपण बघणार आहोत हात जोडे आणि डांगरची भाजी। तर हात जोडे काय आहे चला तर आपण बघूया। मी 1 पाव डांगर घेतलेला आहे। हे डांगर मी आदल्या दिवशीच कापून ठेवलेलं आहे। तर डांगर धुण्यासाठी मी त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे। तर हे डांगर मी पाण्याने धुवून घेणार आहे। त्यातलं मी पाणी काढून घेणार आहे। संपूर्ण पाणी काढून घ्यायचं। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 4-5 कढीपत्त्याची पाने, त्यामध्ये डांगरच्या फोडी, हे डांगर 2-3 मिनिटं आपण तेलावरती परतून घेणार आहे। डांगर परतून झालेला आहे। तर त्यामध्ये 1 चमचा तिखट, पाव चमचा मसाला गरम, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, मिक्स करून घ्यायचं आपल्याला। ही भाजी आपली मिक्स झालेली आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालूया। भाजी 7 ते 8 मिनिटं आपण शिजवून घेऊया। मी आता बघणार आहे आपली भाजी शिजली की नाही।
थोडी आपली भाजी शिजायची आहे. परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती. पुन्हा मी झाकण ठेवलं होतं 2 ते 3 मिनिटांसाठी. आता बघूया आपली भाजी शिजली की नाही. आपली भाजी शिजत आलेली आहे. त्यामध्ये आपण आता मीठ टाकूया. चवीनुसार मीठ. कोथिंबीर. आपली डांगरची भाजी तयार झालेली आहे. हात जोडे बनवण्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ टाकणार आहे. मी अर्धी वाटी गूळ घेऊन त्याचं पाणी करून घेतलेलं आहे. आता ते आपण चाळणीने गाळून घेणार आहे पिठामध्ये. आता हे पीठ मी आपण पोळीला जसं पीठ भिजवतो तसं भिजवून घेणार आहे. त्यात आपण थोडं तेल घालणार आहे. गव्हाच्या पिठामध्ये तेल घातलेलं आहे. परत आपण चांगलं पीठ मळून घेऊ. आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. त्या पिठाचा आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा. पोळी पाटावरती पीठ टाकायचंय. त्यावर हा गोळा ठेवायचा. नंतर त्याची पोळी लाटायची आहे छोटी. त्याला तेल लावायचं. पोळी अशी दुमटायची आहे. हे आपले हातजोडे तयार आहे. आपले हातजोडे सर्व तयार झालेले आहेत. ते आता आपण वाफवण्यासाठी घेऊया. चाळणीला आपण तेलाचा हात लावून घेऊ. चाळणीमध्ये हातजोडे ठेवून घेऊ.
भांड्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. त्यावर आपण असे चाळणी ठेवणार आहे, आपले हात जोडे ठेवलेले. वर झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटं आपल्याला ते वापरून घ्यायचं आहे. 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया आपले हात जोडे वाफवलेले की नाही. छान आपले हात जोडे वाफवलेले आहेत. डांगरची भाजी, हात जोडे